तर नमस्कार मंडळी, माझं नाव सुदर्शन कानेरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये। आमची मित्रांची ही पहिलीच रोड ट्रिप असल्यामुळे युवराजच्या हाताने नारळ फोडला व तो नारळ पावनही निघाला। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत लवकड नांद्रा येथे। वाटेने जाताना गणपतीच्या डोंगराच्या पायथ्याला थांबलो आणि गणपतीचे दूरदर्शन घेतले। थोडे पुढे लाडसावंगीमध्ये आल्यावर अभिषेक म्हणाला गाडीच्या टायरची हवा कमी झाली। मग काय एका गॅरेजपाशी थांबलो आणि गाडीच्या टायरमध्ये हवा भरून घेतली। वाटेने जात असताना एक खडीची कंपनी दिसली तर सहज व्हिडिओ काढला। एवढ्या कडक उन्हाळ्यातही वाटेने जाताना हिरवी झाडं दिसली। थोडे पुढे आलो आणि एका ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो। माझा पहिला व्हिडिओ घेतला, त्या व्हिडिओमध्ये युवराज आणि ओम मदत आले। मग काय परत एकदा रिटेक घ्या म्हणलं। रिटेक घेतला तर तो काही एवढा खास आला नाही। जवळपास 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो। गड चढायला सुरुवात केली। गडाच्या अगदी पायथ्याशी असलेले हे विठू माऊलींचे मंदिर। विठू माऊलींच्या मंदिराच्या अगदी समोर सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था केलेली आहे। इथे आपण गाडी पार्क करू शकता। मंदिराचे खालील बांधकाम हे पूर्ण दगडात करून केलेले आहे। आमचे सर्वांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरासमोर निवांत बसलो। गडावर थोडे चढल्यानंतर अशा दगडी कामाच्या दरवाजातून तुम्ही वरती चढता। गडाच्या अगदी टोकाला गेल्यानंतर पुरातन बारव तुम्हाला दिसतात। यात 12 माही पाणी असते। थोडे पुढे आल्यावर आम्ही सीता गुफा येथे पोहोचलो। असे म्हणतात की पुरातन काळात येथे माता सीता यांनी स्नान केले होते, त्यामुळे या जागेला सीतानाणी असेही म्हणतात। थोडे पुढे गेल्यानंतर ओमला युवराजने उचलून घेतले। तो काही त्याला उचलत नव्हता, पण तरी पण उचलून घेतले। नंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो। थोडे पुढे आल्यावर आम्ही एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलो। जवळपास अर्धा तासाच्या प्रवासानंतर आम्ही लाडसावंगीमध्ये पोहोचलो। तिथे एका हॉटेलमध्ये चहा नाश्ता केला आणि आमचा ब्लॉग येथेच संपला। भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।